कविता आहे जेसिका जॉसेलिन यांची आणि ह्याचा स्वैरभावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी. जेव्हा 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 आई बाहेरच्या माणसांशी बोलायची, एक वेगळीच जादू उतरायची तिच्या शब्दात. तिला माहीत असायचं प्रत्येकाचं लक्ष आहे तिच्याकडे. तिच्या सगळ्या भूमिका ती अगदी प्रामाणिकपणे वठवायची. परिपूर्णतेची देवीच होती ती. अगदी तिच्या कानातल्या कर्णफुलांसारखी, जी नेहमी तिच्या वस्त्रांशी मिळती जुळती असायची. परिपूर्णतेची देवीच होती ती, अगदी तिच्या कानातल्या कर्णफुलांसारखी, जी नेहमी तिच्या वस्त्रांशी मिळती जुळतीच असायची. घरातली प्रत्येक खोली ती इतकी निगुतीने स्वच्छ ठेवायची, कायम नीटनेटकी. मैत्रिणी म्हणायच्या मला, माझं भाग्य किती थोर की मला तिच्यासारखी आई मिळाली. तिच्यात होतीच ती कला. खोलीतल्या प्रत्येक व्यक्तीला ती किती खास आहे असं जाणवून देण्याची. सगळ्यांना असंच वाटायचं ते तिच्यासाठी खूप खूप खास आहेत. अगदी सगळ्यांनाच वाटायचं की ते तिच्यासाठी खूप खूप खास आहेत, फक्त तिची स्वतःची मुलं सोडून. कवयित्री आहेत जेसिका जॉसेलिन आणि स्वैरभावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी.